एक भाग आहे की नाही. मग किती भाग आहेत गौरी एकूण? 4. 4 मधले किती घेतला? 1/4. म्हणजे काय म्हणायचं? पाव. जगामध्ये कुठं जरी गेलात तुम्ही तर पावची व्हॅल्यू किती असणार? 1/4. 1/4. 1/4 इंग्लिश मध्ये तेच वापरायचं. 1/4 त्याला म्हणायचं पाव. इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं पाव. क्वार्टर. काय म्हणायचं? क्वार्टर. त्याच्यानंतर आहे दुसरा अर्धा. काय? अर्धा. नावावरून लक्षात आलं असेल तुमच्या. पूर्ण मधले किती घ्यायचे? अर्धा भाग. आहे की नाही. म्हणजे आपण काय केलं? एकूण भाग किती? 2. 2 मधलं किती घेतलं? 1/2 म्हणजे काय? अर्धा. अजून एक ओळख आपल्याला असली पाहिजे, त्याचं नाव आहे पाऊ. काय आहे? पाऊ म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता आयडिया. 4 मधले किती भाग? 3 भाग. काय म्हणायचं? पाऊण. हे पाठ असलं पाहिजे आपल्याला. डोळे दाबून. पाव म्हणजे 1/4, अर्धा म्हणजे 1/2 आणि पाऊण म्हणजे 3/4. कळलं? आता आपण पुढे जाऊ. पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला काही अपूर्णांक बघायला मिळतात. काही होतात ते आपल्याला अपूर्णांक बघायला मिळतात. त्याच्यातला पहिला आहे अंशाधिक अपूर्णांक. कोणता? अंशाधिक अपूर्णांक. बघा आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय रे? ज्याचा अंश मोठा. इथं काय लक्षात आला शब्द? अंश मोठा. अंश कसा असला पाहिजे? मोठा. आणि छेद अंशापेक्षा कसा असला पाहिजे? छोटा. त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. काय म्हणायचं की? अंशाधिक अपूर्णांक. मग बघा आता इथं घेतलं मी 70/2. कोण मोठा आहे? 70 मोठा आहे. कोणापेक्षा? 2 पेक्षा. 70 या ठिकाणी कोणती भूमिका आहे? 70 ची अंशाची. आहे की नाही? अंशाची. अंश इथं हा. आणि छेद कोण आहे? 2 लहान. कळलं का? अंश मोठा असला की अंशाधिक अपूर्णांक आणि छेद मोठा असला की नावावरून तुमच्या लक्षात आलं की छेद मोठा असला की आपण त्याला छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक. इंग्लिश मध्ये काय म्हणणार त्याला? छेद मोठा. सोप्या भाषेत काय म्हणणार त्याला? इंग्लिश मध्ये नाही, सोप्या भाषेत काय म्हणणार? छेद मोठा. म्हणजे बघा 2 छेद असं लिहायचं. इथं कोण मोठे आहे? छेद मोठा आहे. आलं लक्षात? छेद मोठा असला की छेदाधिक अपूर्णांक. अंश मोठा असला की अंशाधिक अपूर्णांक. कळलं? आणि तिसरा आहे समान अपूर्णांक. तिसरा काय आहे? समान अपूर्णांक. आता समान अपूर्णांक म्हणजे काय? त्याची किंमत काय असली पाहिजे? सारखी असली पाहिजे. किंमत काय असली पाहिजे? सारखी असली पाहिजे. बघा आता इथं लिहिलं मी 1/2. इथे किती लिहिलं? 1/2. याची किंमत पुन्हा बरोबर असणार आहे. अंश आणि छेद काय असणार आहे? सारखा असला पाहिजे. 1/2 पुन्हा बरोबर आहे. 1/2 बरोबर. अंश पण सारखा आणि छेद पण सारखा असला पाहिजे. ठीक आहे? इथपर्यंत कळालं? आता पुढे जाऊ आपण. आता घेऊ आपण याच्या क्रिया. काय घेऊ आपण याच्या? क्रिया. मग जगामध्ये किती क्रिया आहेत रे? 4. किती क्रिया आता? 4. आजपासून आपण सुरू करू त्याच्यावर होणाऱ्या क्रिया. बघा मग पहिली जी क्रिया आहे तिचं नाव आहे बेरीज. काय आहे? बेरीज. पहिले आपण बेरीज करू. कोणाची? अपूर्णांक. कोणाची बेरीज करायची? असे पण अपूर्णांक दिले की आपल्याला काय आली पाहिजे? त्याची बेरीज करता आली पाहिजे. क्लियर? मग बघा अपूर्णांकामध्ये एकतर काय असणार आहे? पहिलं छेद समान. पहिलं काय असणार आहे? समान. छेद कसा असला पाहिजे? सारखा. छेदाच्या संख्या सारख्या पाहिजेत. अंशाचं काही असो. आणि त्यांची काय करायची? बेरीज. मग इथं घेतलं मी बघा 5/6 अधिक 9/6 घेतलं. छेद कसा आहे आता? छेद कसा आहे? छेद कसा आहे? समान आहे. छेद कसा आहे? समान. समान छेद असला की तो जशाला तसा खाली द्यायचा. छेद काय द्यायचा? जशाला तसा द्यायचा. आणि वर काय मांडायची? बेरीज. आता बेरीज करा. 5 आणि 9 किती? 14.
किती? 14/7 कशी बेरीज झाली कळालं का? छेद काय केला? लिहिला. कशाला तसं अंशांशाची काय केली? बेरीज. आता येतं संक्षिप्त रूप. आता काय असतं? संक्षिप्त रूप म्हणजे त्याला काय करायचं? लहान करायचं. बघा 7च्या पाड्यामध्ये 14 आहेत का? हा आहे. मग काय करायचं? 7 ने कशाला भागायचं? 14 ला. 7 1 7 दुने 14. उत्तर किती आलं? 2. याच्या छेदस्थानी 1 लिहायची गरज नाही. उत्तर किती आलं? फक्त 2. कळलंय का? कळलं? करू शकतात का तुम्ही? करू शकतात का? हो आपण